ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। हा जो तालुक्यात नवा उपक्रम सुरू केलेला आहे आणि सुरुवातीलाच वाल्यासारख्या गावामध्ये ते विचारणा करायला आलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने, ही खरोखरच स्वागतार्ह गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल मी जगताप सरांचे प्रथम आभार मानतो। लोकसभेची निवडणूक या वेळेला आलेली आहे। या लोकसभेमध्ये महत्त्वाचा प्रश्न गेल्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारने या देशामध्ये काय केलं, कारण या देशाचा विकास झाला तर वाल्याचा विकास होणार आहे, या देशाचा विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास होणार आहे, तर माझा तुमचा विकास होणार आहे। देशच जर मागे राहिला तर या देशाचा विकास होऊ शकत नाही, तुमचा माझा विकास होऊ शकत नाहीत। या किरकोळ योजनांची नावं सांगितली जातात, आम्ही हे केलं ते केलं, त्या किरकोळ योजना आहेत। या देशाचा विकास किती केला? या देशामधल्या संरक्षण खात्यातील फायली चोरीला गेल्या आणि हे चौकीदार मानवलं। हे केवढी शोकांतिक आहे की त्यांनी स्वतःला चौकीदार म्हणायचं सुरू केलं आणि त्याच वेळेला फायली चोरीला हायकोर्ट सुप्रीम कोर्टात सांगितलं की फायली चोरीला गेल्या, त्याच्या झेरॉक्स कॉपीज यांनी प्रोड्यूस केलेल्या आहेत। सुप्रीम कोर्ट त्यावेळेला म्हणालं की अरे विश्वास कशावर चोरून आणलं का कसं आणलं त्याला महत्त्व नाही, त्याच्यात काय लिहिलं आहे त्याला महत्त्व आहे। हा मुद्दा त्यावेळेला चर्चेला आला। तेव्हा अशा प्रकारे संरक्षणामध्ये त्यांनी ढिसाळपणा दाखवला। अतिरेक्यांचे प्रचंड हल्ले झाले त्यांच्या काळात, आजही होत आहेत, तरीसुद्धा हे सरकार काहीही करत नाही। आणि त्यामुळं त्याचबरोबर नोटाबंदी, तुमचा GST ह्याच्यामुळं इथला मध्यम वर्ग किंवा व्यापारी हे सुद्धा त्रस्त झालेले आहेत, सर्वसामान्य माणूस सुद्धा त्रस्त झालेला आहे। नोटाबंदीच्या काळात लोकांना औषधाला सुद्धा पैसे काढायचे म्हटलं तर बँकेत पैसे मिळत नव्हते, लाईनीच्या लाईनी लागत होत्या आणि त्यावेळेला लोकांना असं वाटत होतं की ह्याच्यातनं काळा पैसा बाहेर पडेल, पण 10 पैसे सुद्धा काळा पैसा निघाला नाही, कारण अर्थशास्त्र सांगतं की नोटाबंदीने काळा पैसा निघत नाही आणि ती झालेली चूक अजून सुद्धा पंतप्रधान मान्य करायला तयार नाहीत। आर्थिकदृष्ट्या ही सगळ्यात वाईट गोष्ट त्यांनी त्यावेळेला केली होती। देशाचे त्यावेळेचे जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते रघुनाथ राजन, त्यांनी सांगितलं होतं हे करू नका, शेवटी त्यांनी राजीनामा दिला, दुसऱ्या माणसाला आणून बसवलं आणि ते त्यांनी काम करून घेतलं। अशा प्रकारचा वेडसरपणा देशामध्ये गेले 5 वर्ष झालेले आहे। त्याच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे, देशामध्ये बेकारी प्रचंड वाढलेली आहे। ती प्रचंड बेकारी देशात वाढली म्हणून आमच्या वाल्यात सुद्धा बेकारी आलेली, तुमच्या सासवडमध्ये सुद्धा आलेली आणि देशात काय होतं त्याचा परिणाम सासवडमध्ये आणि वाल्यात आणि सगळ्या जगामध्ये देशामध्ये होत असतो आणि त्याच्यामध्ये आपला भारत हा पाठीमागे गेलेला आहे। खोटे आकडे द्यायचे, कुठल्या तरी परराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष आता 5 वर्ष सत्तेवर आलाय, गेली 50-60 वर्ष काँग्रेस सत्तेवर आहे। काँग्रेसने काय इथं विकास केला, त्यांना काय लोकांनी बदललं? काँग्रेसने, मी काय काँग्रेसचा प्रवक्ता नाही, पण काँग्रेसने ह्या देशामध्ये राज्य केल्यानंतर त्यावेळेला हा जो देश होता, सासवड असेल तुमचं किंवा आमचं वाला असेल, त्यावेळेचं 47 सालचं वाला आणि आजच्या वाल्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे आणि त्या विकासामध्ये आतापर्यंत आलेल्या सगळ्या सरकारांचं योगदान आहे। म्हणजे आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे लंबाते अध्यक्ष त्यांनी या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त करावं। सर्वप्रथम पुरंदर न्यूज चॅनल या पहिल्या YouTube चॅनलचं आणि सर्व जगताप सरांचं आमच्या वाल्हे नगरीमध्ये मी सहर्ष असं स्वागत करतो। खरं तर विकास डेव्हलपमेंट या विषयावर बोलत असताना मागच्या आत्ताच्या विद्यमान खासदारांनी काय विकास केला, त्यांच्या कुटुंबियातून काय विकास झाला यावरती न बोललेलंच चांगलं। आत्ता सरपंच साहेबांनी एक विषय मांडला की खासदार साहेबांनी, सर आपण विचारलं की खासदार साहेबांनी विकासाच्या माध्यमातून किती कोटी रुपयांचा निधी आणला। खरं तर त्यांनी रेल्वे 25 नंबरच्या रेल्वे गेटचा विषय घेतला की 1.5 कोटी रुपये त्याला अंडरग्राऊंड जाण्यासाठी 1.5 कोटी रुपयाचा निधी आणला। परंतु मला अतिशय प्रामाणिकपणे अतिशय प्रांजळपणे एक गोष्ट सांगायची आहे की मुळामध्ये रेल्वे मंत्रालयाने भारत सरकारच्या देशामधली सगळी गेट बंद केलेली आहेत, सगळी टोटली गेट बंद केलेली आहेत। या येणाऱ्या काळामध्ये सर्व रेल्वे मंत्रालय सर्व गेट बंद करून एकतर अंडरग्राऊंड किंवा ओव्हरब्रिज असं काहीतरी करणार आहे। त्याच्यामध्ये खासदारांनी काय केलं, मुळीच काय केलेलं नाही आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट,
छावणीचा विषय घेतला त्यांनी, त्यावेळेस छावणी चालू केली. मुळामध्ये पाणी साठलं पाहिजे, पाणी मुरलं पाहिजे आणि त्याच्यामधून वॉटर लेवल जमिनीची वाढली पाहिजे. तेच बोलतो ना. म्हणजे त्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये मुळामध्ये जलसंधारणाचे 0 कामं, फक्त मलई खायचं काम त्यांनी केलं. आज जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामं वाल्हे आणि परिसरामध्ये झाली. वॉटर लेवल वाढली. आज मागच्या वर्षीचा दुष्काळ असताना सुद्धा आजची वॉटर लेवल आपण इथं गेल्यानंतर पाहाल तर वॉटर लेवल जमिनीची उंच आहे. ह्याचं कारण काय तर केवळ जलयुक्त शिवारमधून झालेली कामं. त्याच्यामुळं अगदी त्यावेळेची 2004 पूर्वीची आणि अगदी आकडेवारीत जाऊ आपण 2014 पूर्वीची तालुक्यामध्ये टँकर किती होते आणि आज तालुक्यामध्ये टँकर किती ह्याचे आकडे करा. आज पुरंदर तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त 12 टँकर चालू आहेत काका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगतो आणि हे केवळ आणि केवळ जलयुक्त शिवारमुळे साध्य झालेलं आहे. त्याच्यामुळं छावणी करायची अजून तशी काही गरज भासलेली नाहीये आणि अजिबात चिंता करू नका. छावण्या अगदी तशी वेळ पडली ना, नाही अजिबात चिंता करू नका. सरकारकडं भरपूर पैसे आहेत. एक जनावर सुद्धा बिना खातापिता राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. तिसरी महत्वाची गोष्ट सर सांगतो मी, तिसरी महत्वाची गोष्ट मी सांगतो सर. ज्या ग्रामपंचायतच्या इमारतीत आपण ज्या ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या आजूबाजूला बसलो त्यासाठी खासदार साहेबांनी निधी दिला असं आपण सांगता. मला एक म्हणायचंय, आता ग्रामपंचायत आमची आडाचेवाडीची असेल, वागदरवाडीची असेल, आता नव्याने ग्रामपंचायत ह्या नियुक्त झालेल्या आहेत. त्याच्या इमारतीचे निधी सुद्धा आमचे मंजूर झाले. त्याच्यामुळं मला असं वाटतं वाल्हे ग्रामपंचायत सारखी इतकी जुनी ग्रामपंचायत आहे आमची, त्याला 35, 40, 50 वर्ष आम्हाला प्रतीक्षा करावी लागली की आमची ग्रामपंचायतची इमारत कधी. ह्याच्यासारखं दुर्दैव 100% नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, आज तुम्ही वाल्हे परिसरामध्ये मी तर विरोधकांना चॅलेंज देतो की त्यांनी खासदारांनी केलेली किंवा त्यांच्या माध्यमातून XYZ केलेली कामं त्यांनी एक काम सांगायचं, आम्ही केलेली युतीच्या माध्यमातून केलेली 3 कामं आम्ही प्रेझेंट करणार. तुम्ही एकच काम सांगा, आम्ही 3 कामं सांगतो आणि हे लपत नाही, हे झाकत नाही. त्याच्यामुळं माझं तर उघड चॅलेंज आहे. आज मुद्रा योजनेसारख्या योजना आहेत. आम्ही हजारो कोट्यवधी रुपये आज मुद्रा योजनेच्या अंतर्गत दिलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं नुसतं जोरात बोललं किंवा काही बोललं म्हणून आम्ही काय केलं आणि दुसऱ्याचा विकास तुम्ही चाकू शकत नाही. आज वाल्हे गावामध्ये या अंतर्गत रस्ते बघा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रस्ते बघत असताना त्याची क्वालिटी बघा. 14व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतमधनं झालेले रस्ते बघा. तो 14व्या वित्त आयोगातून येणारा निधी तो सुद्धा राज्य शासनाने दिलेला आहे. राज्य शासनाने सर आपल्यालाही माहिती आहे की 14 वित्त आयोग जो स्थापन केला, 14 वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतच्या खात्यात आता राज्य शासन पैसे वर्ग करते. विषय का की ते क्वालिटीचे झाले पाहिजेत. तुम्ही ग्रामपंचायतीने केलेले रस्त्यांची क्वालिटी बघा आणि आज युतीच्या शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या रस्त्यांची क्वालिटी बघा. 100% आपल्याला लक्षात येईल की भ्रष्टाचार कुठं होतोय, कामं चांगली कुठं होत आहेत. अजून बोलण्यासारखं भरपूर आहे. महाराष्ट्रामध्ये मगाशी MIDCचाही विषय घेतला. MIDC स्थापन केली. दुसरा महत्त्वाचा गुंजवणीचा प्रश्न. बोलण्यासारखे इतके विषय आहेत. फक्त माझं एकच चॅलेंज आहे. बोला हा बोला. गेल्या इलेक्शनला आमचं भाजपबरोबर साठवलं होतं, आम्ही त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी त्या काळात आम्हाला हमी दिली होती. हमी भाव देऊ. विकास म्हणून जे गप्पा मारताय तुम्ही, रस्ते म्हणजे विकास नाही. वाल्यात 95% शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्याच्या जीवनाचं काय? तुमची कर्जमाफी किती जणांना मिळाली ती एकदा तुम्ही सांगा. 2009ची मलाच नाही मिळाली. विषय आत्ताचा चाललाय. कर्जमाफी डिक्लेअर कुणी केली? तुम्ही केली. आणि कर्जमाफी डिक्लेअर केली असताना तुमची कर्जमाफी आता मिळाली का? नाही मिळाली. आता ज्यांनी या लोकांनी ज्याच्या पक्षाचे मनोगत सांगितलं, आता आमच्या लंबात्यांनी आता मनोगत सांगितलं. लंबाते आता मला वाटतं या 4 वर्ष 3 वर्षामध्ये राजकारणामध्ये सक्रिय झाल्यात. आणखीन काय असतील बोलणारे. मला काय म्हणायचंय की हे वाल्हे गाव आहे. ह्या वाल्हे गावामध्ये 85% गोरगरीब आहेत. आज ह्या सरकारच्या ह्याच्या काळामध्ये आमच्या गावामधल्या जवळजवळ 70% महिला आज दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊन रोज काम करतात आणि रोज घरी येतात. आज ह्या रोडमध्ये ज्यांची जागा गेली त्या जागेमध्ये ज्यांची घरे गेली असे हजारो लोक आहेत की ते आज सुद्धा ऐकून घ्या.
ते आज सुद्धा धायमकून रडतात. आत्ताचे सत्यवाले का नाही त्यांच्याकरता रस्त्यावर आले. आज ते म्हणतात की शिवर योजनेमधनं ते झाल्यापासून पाण्याची पातळी वाढली. शिवर योजना झाली तेव्हापासून वड्याला पाणीच आलं नाही, तर पातळी कुठं वाढली? पाण्याची परिस्थिती इथं चांगली आहे. जनावरांच्या छावण्या काढायची आज तरी गरज नाही. आज मी शेतकरी आहे, माझ्याकडे चला तुम्हाला आत्ता धावतो, माझ्याकडे 25 जनावर आहेत. ज्यांनी वक्तव्य केलं त्यांनी आयुष्यात कधी काय किंवा म्हैस पाळलेली नाही, त्यातली त्यांना माहित नाही. लोकांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो ते सगळी खटकांना जनावरं विकल्यात. आज खटकांचा काळ चांगला झालाय, शेतकरी विकायला लागलाय. आज छावणीची अत्यंत गरज आहे. ह्यांनी आजपर्यंत रस्ता रोको करून काय करून का होईना ह्या लोकांचं जे पशुधन आहे, ज्याच्यावर त्यांची लहान मुलं जगतात, खात्यात पित्यात, ते जगवणं यांचं काम होतं. ह्यांनी काही सुद्धा केलं नाही. सगळ्यात महत्वाचं मला विरोधकांना विचारायचं, गेल्या वेळेस त्या जानकरला तोंडावर पाडलं. विसरू नका, तुमचं सांगा काय ते. त्या कुल ऐका ना, इतकी कामं सांगितल्यात ना, त्या कुलला मतं किती देणार ती सांगा, बिचारी तोंडावर पडेल यांच्यामुळं. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेला दरवेळेस नवीन उमेदवार तुम्ही बघायला लागतोय. हे सुप्रिया सुळेंचं यश आहे. मी उमेश पवार. आमच्या लोकसभा बारामतीचे जे खासदार आहे सुप्रियाताई, यांच्यावर आरोप असा आहे की त्या पुरंदरबाबत दुटप्पी त्यांची कायम भूमिका आणि नकारात्मक भूमिका आहे. त्या शेतकऱ्यांचा कायवाळा असल्याचं दाखवतात. शेतकऱ्यांचा कायवाळा तर गुंतवणुकीला विरोध का? बरं, इथल्या शेतकऱ्यांचा त्यांना कायवाळा कधी येतोय? ज्यावेळेस यामध्ये वाढणारे विमानतळ होणार आहे त्याच वेळेस त्यांना इथल्या शेतकऱ्यांचा कायवाळा येतोय. ही एक बाब. आणि दुसरी बाब अशी की तुम्ही असं म्हणला की बाबा इथं असं काय विकासाचं काम झालं की ते बघायला कोण आलं? तर ह्या ठिकाणी जलयुक्त शिवार आणि साखळी बांधारे अशा पद्धतीत झाले की ते बघायला मुख्यमंत्री स्वतः इथं आले आणि हे म्हणतात की बाबा त्याला पाणी नाही आलं. पाणी नाही आलं तर मग आजी दादा वर गेले होते का पिंगोरीला? जलपूजन कशाचं केलं यांनी? विकासाच्या कामांना मी माजी ग्रामपंचायत सदस्य वाल्ले दीपक कुमठेकर. भारत हा आपण शेतीप्रधान देश मानतो आणि या सरकारने शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काय केलंय हा माझा पहिला प्रश्न आहे. कांदा असेल, दूध असेल, साखर असेल, हे परदेशातनं आयात करतात. निर्यात मात्र इथं ऊसाची साखरेची होऊ शकते, पण ही निर्यात करत नाहीत, आयात करतात आणि साखरेचे बाजारभाव पाडतात, कांद्याचा बाजारभाव पडतो. शेतकऱ्यांसाठी हे शासन काहीही करत नाही. आज सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून आमच्या तळागाळापर्यंत ह्या पोचलेल्या ह्या खासदार आहेत. मी म्हणतो की देशात असला कुठलाच खासदार नाही की जो तळागाळापर्यंत सामान्य माणसांच्या पर्यंत पोचलेला हा एकमेव खासदार आहे. अशा खासदार सुप्रियाताई सुळे ह्याच आता मी सांगतो की मतदारांना मी विनंती करतो की अशाच खासदाराला आपण चांगल्या बहुमताने निवडून द्यावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मी हनुमंत पवार ग्रामपंचायत सदस्य वाल्लं गाव हे 2 वाड्याच्या मध्ये बसलेलं गाव आहे. परंतु या गावामध्ये आत्ता जरी पाण्याची पातळी आपल्याला थोड्या प्रमाणात दिसत असली तरी आमच्या वाल्लेकर सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी असं सांगतो की जे मांडकी धरणावरून ज्या MIDCला पाणी नेलेलं आहे ते पाणी दौंडज खिंडीमध्ये सोडावं आणि जेव्हा आमचे कामटवाडीपर्यंत जो आमचं वाल्लं गाव आहे, दौंडज खिंडीपर्यंत गेल्यानंतर कामटवाडीपर्यंत जे गाव आहे आमचं, तिथपर्यंत पावसाळ्यामध्ये पाणी पातळी त्या ठिकाणी निश्चितपणे असते. परंतु नंतरच्या काळामध्ये दिवाळीनंतर पाणी नसतं तरी ती जी पाईपलाईन MIDC तिथे गेलेली आहे तिथं पाणी आम्हाला सोडावं. दुसरी गोष्ट की आता हा जो आमचा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे तो केंद्राकडे आता हस्तांतर झाला आहे. नदीच्या काळामध्ये तो त्या ठिकाणी होणारे खासदार कोण होईल हा भाग नंतरचा आहे. पण आमची पाण्याची टाकी त्या ठिकाणी आता त्या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये जाणार आहे. तरी जी आमची पाण्याची टाकी रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये जाणार आहे त्या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये गेलेल्या पाण्याच्या टाकीचं योग्य मूल्यमापन होऊन त्याचा योग्य निधी आमच्या वाल्ले गावाला मिळावा एवढंच सांगतो. हा प्रश्न मला बोलायचा मी माजी सैनिक या नात्याने माझा व्यक्तिशः प्रश्न नाही मांडत. मी अखंड भारताचा प्रश्न या ठिकाणी मांडत आहे. 30 वर्ष हा माजी सैनिकचा वनरंगवन पेन्शन हा या काँग्रेस पक्षाने विलंबित ठेवला होता. ह्या भाजप सरकारने हा प्रश्न प्रलंबित काढला, त्याबद्दल भाजप सरकारचे मी अभिनंदन करतो. आज देशाचे इलेक्शन आहे. ज्यावेळेस गुंजवणीचा प्रश्न येतो, पुरंदर तालुक्यासाठी गुंजवणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस शिवतारे बापू त्यासाठी पाठपुरावा करतात, सुप्रियाताई त्या तिथं जाऊन सुप्रिया सुळे त्या तिथं जाऊन आधी पुनर्वसन नंतर पाणी हा पुरंदरसाठी तुझा भाऊ का? जी गोष्ट सर मी सांगतो, मग अशी राष्ट्रीय पेयजलचा विषय घेतला. मला असं वाटतंय काम करत असताना गुंजवणीचा विषय आला, राष्ट्रीय पेयजलचं योजनेचा असता मुख्यमंत्री पेयजल टप्पा क्रमांक 1 असेल, 2 असेल, 3 असेल, मी तेच विषय सांगतो.
पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मला फक्त एक यांनी सांगावं की खासदारांनी कशा प्रकारे फॉलोअप केला, राष्ट्रीय पेयजल योजनेमधून कशा प्रकारे मंजूर केलं, मुख्यमंत्री पेयजल टप्पा क्रमांक 1, 2, 3 कसे असतात, त्याची मंजुरी कशी मिळवली जाते. मुळात ग्रासरूटला काम करायचं नाही, कुठल्या गोष्टीचा फॉलोअप करायचा नाही आणि दुसऱ्यांनी मंजूर करून आणलेली कामं केवळ आम्ही केली हे सांगायचं, ह्याच्या व्यतिरिक्त. कारण स्वतः काही नाही, कारण स्वतः लोकांना पर्यंत येण्यापर्यंत कुठल्या कामाचं नारळ फोडायला यायचं नाही, फक्त केवळ गाव भेट दौरा करायचा यायचं एवढंच सांगायचं. यांनी सांगितलं की शेतकऱ्यासाठी काय केलं, शेतकऱ्यासाठी छावणी नाही काढली. यांनी छावणीचा विषय काढला. यांच्या काळामध्ये छावणी झाली, शेण कुठं गेलं यांनी सांगावं. नमस्कार, मी संदेश पवार. मी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना पुरंदर तालुक्याचा अध्यक्ष आहे. खरं तर मग अशी आपल्या वाल्ल्यामध्ये जे आता विषय झाले तर मुद्द्याचं बोलायचं झालं तर आता आपले जे आमदार आहेत विजय बापू शिवतारे, विद्यार्थ्यांचे प्रश्न त्याबद्दलच बोलतोय मी. आता जो विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की ज्या एसटीचा मुक्कामी एसट्या होत्या हरणी या बंद झालेल्या होत्या, तर मी देखील तिथं डेपोला मी 4 वेळा लेटर दिले की बाबा ह्या एसट्या चालू व्हाव्यात नियमित वेळेवरती, आणि वेळेचं देखील अर्धा तास लेट एसटी येत होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचं हाल होत होते. तर मी त्यांना सांगितलं की बाबा मी सेकंड इयरला SYला आत्ता वाघेरी कॉलेजमध्ये, तर मी सांगितलं त्यांना की असा विषय. तर त्यावेळेस शिवसेनेच्या देखील विद्यार्थी अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी लेटर दिलं होतं कुठं आपल्या डेपो सासवडच्या डेपोला. तर माझं एकच सांगणं आहे की तुमचं दिवाकर रावते हे शिवसेनेचेच आहेत, ते त्यांना तुम्हाला द्यायची वेळ येते म्हणजे तुमचं किती नालायकपणा आहे. आणि मी 4 वेळा लेटर देऊन ते दाखल झालं नाही, आणि अजून देखील विद्यार्थ्यांचे तेच प्रश्न आहेत, अजून देखील एसटी चालू झालेल्या नाही आहेत. तर मी अजून एकदा त्यांना, आणि तुमच्या जर विद्यार्थी अध्यक्षाला जर आंदोलन करायची वेळ येत असेल, विद्यार्थी अध्यक्षाने त्याच्याच लेटर पॅडवर तिथं दिलं होतं की बाबा सूरज गाथा त्यांनी स्वतःनी दिलं होतं की बाबा 25 तारखेपर्यंत तर जर एसट्याचं झालं नाही तर मी आंदोलन करेन. तर मला एक त्यांना विचारायचं आहे, तुमचेच दिवाकर रावते हे शिवसेनेचेच आहेत, त्यांनी ते आता परिवहन मंडळाचं काम बघताय. काय प्रश्न दुसरे प्रश्न आता शिवतारे बापूंनी सांगितलं होतं की बाबा मी कॉलेज पुरंदरमध्ये कॉलेज करणार, कुठं गेली ती कॉलेज, काय झालं त्या कॉलेजांचं. तुम्ही जर इतरांकडे बघताय तर आता मला एवढं सांगायचं नसता येणार अंगणवाकडं बापूंनी ज्या अगोदर आश्वासने केली ती त्याचं काय झालं. आणि आत्ताचे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत एसटींचे असतील, पासचे असतील, याचे असतील, त्याच्यावरती देखील त्यांनी लक्ष द्यावं आणि हे प्रश्न लवकरात लवकर सोडावं, एवढीच मी आव्हान करतो आणि थांबतो.